नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. जे अपेक्षित होतं तेच झालं. अपेक्षित होतं यासाठी म्हणतो की आम्ही अगदी आधीपासून म्हणत आलेलो की जरांगेंच्या आंदोलनाला कुठलाही पाया नाही, कुठलंही धोरण नाही, कुठलाही वैचारिक आधार नाही. मला जरांगेंचं आश्चर्य वाटत नाही. जरांगेंची जी विचित्र वक्तव्य आहेत, वेगवेगळ्या तारखा देणं, पलटणं, वारंवार चाललेलं आहे. अगदी आत्ता जी ताजी घटना आहे की उमेदवार सगळे मागे घेणार, कोणाला उभं करणार नाही. आत्ता ही उमेदवारी अर्ज मागायच्या म्हणजे आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय तोपर्यंत 3 वाजता म्हणजे वेळ संपून गेलेली उमेदवारी अर्ज मागायची. आणि तेव्हा हे सांगतायत सकाळी की आता सगळ्यांनी अर्ज माग्या आणि आम्ही काय आता लढणार नाहीत. मला जरांगेंचं आश्चर्य वाटत नाही. त्यांनी यापूर्वी पण अशी विचित्र विधानं केले, तारखा दिल्यात, पलटमार केले, आमरण उपोषण केलं, सगळं झालं समोर. आश्चर्य त्यांचं नाहीये. त्या अकबर बिरबलाच्या गोष्टीमध्ये जगामध्ये आंधळे किती, आणि जेव्हा तो बिरबल आकडे सांगतो ना, बादशाला आश्चर्य वाटतं अकबराला, इतके कसं काय आंधळे डोळे असून. तर त्याच्यातलं वाक्य असे की तुम्ही डोळेत पण पाहत नाहीत. मला जरांगेंना पाठिंबा देणारे जे तथाकथित थोडेफार विचारवंत, बुद्धिवंत, प्राध्यापक, लेखक, कलावंत असे कितीतरी विवेकी लोक होते मराठा समाजातले, ते कसं काय ह्या सगळ्याच्यामध्ये वाहून गेले? त्यांना दिसत असून ते पाहत का नव्हते? गेल्या 1.25 वर्षामध्ये जरांगेंना पाठिंबा देणारे सर्वसामान्य लोक जे त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण त्यांना उचकवणारे, त्याला सगळ्याला वैचारिक रसद पुरवणारे, त्याच्यावरती मोठे मोठे लेख लिहिणारे, हे सगळे जे बौद्धिक क्षेत्रातले विचारवंत, पत्रकार सगळे जे, त्यांचं मला आश्चर्य आहे की ह्या आंदोलनाला कुठलाही पाया नव्हता. या मागणीमध्ये कुठलंही तथ्य नव्हतं. ही मागणी संविधानाच्या चौकटीमध्ये बसत नाही. आम्ही वारंवार ही गोष्ट आरडून ओरडून सांगत होतो की गेली 45 वर्ष 1980 पासून शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत जी मुद्देसूद, वैचारिक, व्यवस्थित मांडणी करून ठेवलेली होती, कुठल्याही पद्धतीने शेतीचा प्रश्न सुटल्याशिवाय मराठा समाजाचा प्रश्न सुटणं शक्य नाही, इतकं स्वच्छपणे सगळा आधार देऊन वैचारिक प्रत्यक्ष आंदोलनं करून ही सगळी मांडणी केलेली असताना त्याच महाराष्ट्रामध्ये एक असा उटपटांग नेता उठतो मराठ्यांमधला, आणि तो सगळ्या मराठ्यांना इतक्या पद्धतीने त्यांचं काय हिप्नोटाईज करतो, समजा मास हिस्टेरी सगळे सामूहिक पातळीवरती, आणि सगळ्यांचं म्हणजे बुद्धी चळते. आश्चर्य इथं आहे. साधं आम्ही एक अपेक्षा व्यक्त केली होती की आधीची निघालेले 57 मराठे मोर्चे तुम्ही सुटं पकडू नका, तुम्ही हे सगळं एकत्र पकडा. कृषी आंदोलन, मराठा मोर्चे महाराष्ट्रातले तर विशेषतः घेऊन, नंतर जरांगेंचं आंदोलन, हे सगळं सलग बघा तुम्ही. हे सगळं सुटं बघू नका. ह्या सगळ्या मागण्या फालतू होत्या. ह्या सगळ्या मागण्या टिकणाऱ्या नव्हत्या आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिसत होता रस्त्यावरती. 57 मोर्चे निघाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षणासाठी, शेतमालाच्या भावासाठी. याच्या 10पट जरी म्हणजे 57च्या 10पट म्हणजे 5.76 जरी मोर्चे निघाले असते ना तरी फरक पडला असता. त्या शेतकऱ्यांचं आंदोलनाच्या नावाखाली म्हणून झुंडशाही करून काही लोक अगदी घुटण्यामध्ये डोके तसे रस्त्यावरती बसून राहिले. त्यांना यांना पाठिंबा दिला, कृषी कायदे वापस घेतले. सगळ्यात मोठा तोटा शेतकऱ्यांचा झाला आणि सगळे तेव्हा बघत बसले. ही जी झुंडशाही ज्या पद्धतीने यांनी आरक्षण या विषयावरती चालवली, आता निवडणुकीला उमेदवार उभे करतो म्हणले, जो काही आता फियास्को झाला, भांडाफोड झाला, त्याचा फुगा फुटला. ह्याच्यापैकी थोडा जरी भाग सगळी शक्तीचं शेतमालाच्या भावासाठी लावली असती तर काय फरक पडला? जे शक्य होतं तेच करणं, त्याच्यासाठी दुसरा पर्याय नाही. मराठ्यांचा प्रश्न शेतमालाच्या भावाशिवाय सुटू शकत नाही. हे वारंवार सांगून सुद्धा आरक्षण सारखी गोष्ट आणि मग राजकीय अगदी एका व्यक्तीला टार्गेट करणे. भाजपला सुद्धा नाही, देवेंद्र फडणवीस त्याच्या जातीला, कुटुंबाला, आधी तेव्हा सुद्धा. आता जरांगेंवरती नावं ठेवण्यात काही मतलब नाही. आधीच्या मराठा मोर्चाच्या काळामधली घोषणा आहे, आरक्षण मागतोय तुझी बायको नाही म्हणून. तेव्हाच मराठा समाजातल्या धुरीणांनी खडसावून समजून सांगायला पाहिजे होतं ह्या सगळ्या ज्यांचं पूर्णपणे हुकलेलं आहे अशा आंदोलकांना की तुम्ही हे करताय ते बरोबर नाही. त्याला पाठिंबा देऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः मराठा समाजाने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड टाकून मारून घेतलेली आहे किंवा कुऱ्हाडीवरतीच पाय दिलेला आहे. ते कमी पडलं म्हणून काय तेव्हा मराठा मोर्चे विषय मिटला होता, महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसला खुन्नस म्हणून बाजूला ठेवून सगळं झालं ना, संपला होता ना राजकीय विषय. त्याला त्यांनी पलटवार केला. हा सगळा राजकीय खेळ आहे, ह्याच्यामध्ये बाकीच्यांनी पडायचं काही कारण नाही.
त्यांनी काय कसं खोटारडेपणा केला, उद्धव ठाकरेला कसं फोडलं, निवडणूक पूर्व युती ज्या पक्षाची होती, ज्यांना जास्तीत जास्त मतं मिळाली होती त्यांना फोडून तुम्ही सरकार स्थापन करता. हे जशी राजकीय खेळ तसं उलट पण मग तुमचाच पक्ष फोडून मग ते सरकार पाडून नवीन सरकार स्थापन होतं. हे सगळं राजकीय खेळ होती, याच्यामध्ये बाकीच्यांनी पडायचं काही कारण नव्हतं. मराठा समाजाचा जो प्रश्न आहे तो शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे. हे 40-45 वर्षांपासून आम्ही शेतकरी चळवळीमध्ये ओरडून सांगायला लागलो. त्याची पूर्णपणे सैद्धांतिक मांडणी करून ठेवलेली आहे. आजही त्याच समस्येला तोंड द्यावं लागते. हे सगळं माहीत असताना, हा सगळा अनुभव असताना, कारण नसताना की ज्या मागणीतून कुणाचंच भलं होणार नाही, मराठा समाजातल्या सुद्धा 3-3.5% फक्त लोकांचं भलं होऊ शकेल. मुळात नोकऱ्यांची संख्याच कमी आहे. आरक्षण हा विषय पूर्णपणे गैरलागू आहे, इररिलेव्हंट आहे. सगळ्यात आरक्षणाचं पुनर्परीक्षण करायची वेळ आता आलेली आहे. हे आरक्षण म्हणजे मी म्हणलं ना, फक्त SC ST जर सोडलं तर बाकीचं कुठलंच आरक्षण टिकूच शकत. अगदी ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्याला कुठलाही जनगणनेचा आधार नाही. 1931 पासून आजपर्यंत जातीय जनगणना झालेली नाही. हे जे सगळे आकडे सांगतात किंवा त्याहीपेक्षा, म्हणून मला तो विषय आवर्जून तुमच्यासमोर ठेवायचा. याला पाठिंबा देणारे जे तथाकथित बुद्धिमंत विचारवंत पत्रकार आहेत ना, त्यांचा भंपकपणा लक्षात घ्या. हे जेव्हा तुम्हाला ओबीसी जातींचे आकडे सांगतात ना, ते सगळे भंकस आहेत. त्याला कुठलाही म्हणजे शासकीय पातळीवरचा अधिकृत असा आधार नाही. SC STचे आकडे मात्र मोजले जातात. अगदी 1921 पर्यंतची जी जनगणना झालेली, 21ची झालेलीच नाही अजून, 2011 पर्यंतच्या जनगणनेमध्ये हे आकडे स्वच्छपणे समोर आलेले आहेत. कारण की ते मोजले जातात, त्याप्रमाणे त्यांना राखीव जागा दिलेल्या आहेत. आता प्रश्न त्याच्यातल्या सब कोटा झालेला आहे, तो अजून वेगळा विषय, इथं आता बोलायला नको. जेव्हा की ह्या सगळ्या जातींचे जे प्रश्न आहेत ते आरक्षणाचे नाही आहेत. ओबीसी जमाती सगळ्या ज्या आहेत त्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होत्या मोठ्या प्रमाणामध्ये, आणि सर्व्हिस इंडस्ट्री आता मोठ्या चांगल्या पद्धतीनं बूम होत चाललेली आहे. शेतमालाचा प्रश्न हा मराठा समाजाचा प्रश्न होता. दलितांच्या मध्ये सुद्धा कितीतरी प्रश्न, ते जे कलाकुसर कारागिरी करत होते किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये दलित सुद्धा होते किंवा एंटरप्रेनर उद्योजक होते, ते या सगळ्याला तुम्ही आरक्षणाच्या एकाच गोंडस नावाखाली सगळ्यांना झाकून टाकलं गेलं आणि ते मूळ प्रश्न बाजूला राहिले. आज जरांगेंचा फुगा नुसता जरांगेचा नाही फुटला, सगळे उमेदवारी अर्ज मागं घ्यायला लावून जरांगेंचा फुगा फुटलाय किंवा जरांगेचा फियासो झाला असं नाही. त्याला पाठिंबा देणारे जे तथाकथित सगळे बुद्धिवंत होते. आता हे काय म्हणतील, नाही पण आतून मात्र वेगळंच ठरलेलं आहे, ते चालू द्या. तुम्ही काय ठरून उमेदवार पाडा, उद्या सत्ता पण कोणाची येऊ त्याचाही मुद्दा नाही चाललेला. पण ज्या पद्धतीचं नॅरेटिव्ह गेले 1.25 वर्ष फुकट तुम्ही सेट केलेलं होतं जरांगेंच्या भोवती, ते सगळं जे ध्वस्त होऊन गेलं आणि दुसऱ्या कोणी केलेलं नाहीये. हे स्वतःच्याच ओझ्यानं पडलेलं आहे सगळं. ते स्वतःच जे गोंधळ आहे, अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचा गोंधळ आहे. गरीब मराठे असं म्हणत असताना मुळात आर्थिक दृष्ट्या पायाच नाही आरक्षणाचा, हे सांगतच नाही, ते कबूलच करत नाही. ते या सगळ्या खोट्यावरती आधारलेली जी इमारत होती ती कोसळायला काय फार वेळ लागणार होता. आता ते असं म्हणतायत की त्यांचा लढा चालू राहणार. कुठल्या मार्गानं? राजकीय मार्ग तुम्ही तुमचा स्वतः बंद करून घेतलेला आहे आणि बाकीचा जो मार्ग तुम्हाला न्यायालयीन लढाई लढायची असेल तर तिचा आधीच निकाल लागलेला आहे. यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरती पूर्णपणे स्वच्छपणे निकाल देऊन हे कसं शक्य नाहीये सांगितले. 550 पानाचं जजमेंट येते. हे काहीच समजून न करता ज्या पद्धतीनं या लोकांनी असं सगळं वातावरण तयार केलं, त्याचे दुष्परिणाम म्हणजे आज फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये मराठा आणि मराठेतर अशी एक दुहित तयार झाली. याचं सगळं पाप हे जरांगेंचं आहे. त्याहीपेक्षा जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या तथाकथित बुद्धिमंत विचारवंतांचं आहे. जे काही आहे ते समोर आलेलंच आहे. त्यांनी स्वतःहूनच स्वतःचा फुगा फोडून घेतलेला आहे. त्याच्यावरती काही वेगळं बोलायची गरज नाही. पण त्या निमित्तानं जे विचार करू शकतात, ज्यांना किमान विवेक बुद्धी शाबूत आहे, त्या सगळ्यांना माझं परत एकदा आव्हान आहे की या प्रश्नाचा तुम्ही विचार करा. मराठ्यांचा प्रश्न हा आरक्षणाचा नसून शेतमालाच्या भावाचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही तो सोडवणार नाही तोपर्यंत मराठ्यांचा प्रश्न सुटू शकत नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.